महाराष्ट्रातील सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी शिराळ्याची नागपंचमी यंदा अधिक उत्साहात साजरी होतीये। यावर्षीचा उत्सव विशेष ठरण्याचं कारण म्हणजे केंद्र सरकारकडून जिवंत नाग पकडण्यास आणि पूजेसाठी वापरण्यास विशेष परवानगी मिळालेली आहे। गेल्या 23 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे जिवंत नागपूजेला बंदी होती। परिणामी शिराळ्याच्या ग्रामस्थांनी परंपरा जपण्यासाठी प्रतिकात्मक नागांची पूजा सुरू ठेवली होती। मात्र यंदा वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत विशिष्ट अटींसह ही परवानगी देण्यात आल्यानं गावात मोठा उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे। विशेषतः महिलांमध्ये या निर्णयामुळे विशेष आनंदाचं वातावरण असून नागपंचमीच्या दिवशी पारंपरिक विधीनुसार नागदेवतेची पूजा आणि जिवंत नागांचं दर्शन पुन्हा सुरू झालंय। शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही शिराळ्याची नागपूजा केवळ धार्मिक श्रद्धेचा भाग नसून ती संवेदनशीलतेने जपलेली सांस्कृतिक ओळख मानली जाते। यंदा शासनाच्या निर्णयामुळे ही ओळख अधिक दृढ झाली असून श्रद्धाळू आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलंय। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही आज नागपंचमीनिमित्त प्रतिमात्मक नागाची पूजा केलेली आहे। आज शिराळ्यात अतिशय उत्साहाचं वातावरण आहे, कारण जे आम्ही गेल्या 23 वर्षापासून जी वाट बघतोय की आम्हाला जिवंत नागाचं दर्शन व्हावं, तर माननीय आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांच्या आटोकाट प्रयत्नातून आपल्याला हे यश मिळालेलं आहे की आपल्याला प्रबोधनात्मक शैक्षणिक स्वरूपात का होईना पण आपल्याला जिवंत नागाचे दर्शन होणार आहे। त्यामुळं आम्ही सर्व शिराळ्यातल्या महिला, कारण आम्ही सर्व नागाला भाऊ म्हणतो, नागासाठी उपवास करतो, आमची इच्छा असते की त्या दिवशी नागाला बघूनच उपवास सोडायचा। त्यामुळं सर्व आमच्या शिराळ्यातल्या भगिनींकडून आपले सर्व जे आहेत आपले केंद्र सरकारचे आपले गृहमंत्री अमित शहाजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे, अजित पवार, आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माने, आपले आमदार सत्यजित देशमुख साहेब यांचे आम्ही सर्व मनापासून आभारी आहे। 32 शिराळकरांच्यासाठी एक अत्यंत अनन्यसाधारण अशा पद्धतीचा महत्त्वाचा दिवस आज आपल्या नागपंचमीच्या रूपानं आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय। आपले देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी परवा दिवशी मन की बातच्या दिवशीच नागपंचमीच्या शुभेच्छा या देशातल्या असणाऱ्या सर्व आपल्या नागप्रेमींना, नागराजांचे भक्त जे आहेत त्यांना दिलेल्या आहेत। आणि त्या असणाऱ्या सगळ्या आपल्या ज्या भूमिका आहेत, आपली जी भावना आहे, उत्कट भावना आहे, भक्तिभाव जो आहे, त्याची नोंद ही केंद्र सरकारनं आजचा जो असणारा जो आदेश आहे त्या आदेशाच्या मार्फत घेतलेली आहे की या असणाऱ्या लोकशिक्षणाच्या प्रक्रियेतनं आपल्या असणारे जे 21 वेगवेगळ्या पद्धतीचे पासधारक आहेत त्या पासधारकांच्या मार्फत आपली नागराजाची या निमित्तानं इत्थंभूत माहिती लोकशिक्षणाच्या माध्यमातून समाजामध्ये द्यायची। जी एक भ्रांत आहे, एक संभ्रम आहे, तो अपभ्रंश आहे, तो अपभ्रंश या माध्यमातून दूर करायचा। आणि त्याचबरोबर पौराणिक आपली जी कथा आहे, नाथ नीलांबृतपासनं ते करवीर महात्म्यापर्यंत, अगदी महाराष्ट्राच्या गॅजेटपासनं ते वेगवेगळ्या पातळीवरती आपल्या असणाऱ्या आख्यायिका ज्या आहेत, समर्थ रामदासांपासनं ते अगदी आपल्या असणारे सर्वांचेच गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या असणाऱ्या ज्या आख्यायिका आहे त्याच्या संदर्भातली माहिती द्यायची। आणि त्यातनं ट्रेडिशनल एज्युकेशन या संज्ञेखाली या असणाऱ्या आपल्या नागराजाच्या असणारे जे गतवैभव आहे ते गतवैभव परत एकदा मिळवून द्यायचं, अशा पद्धतीचा प्रयत्न देशाचे असणारे कणखर गृहमंत्री आदरणीय अमितभाई शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, देशाचे वनमंत्री आदरणीय भूपेंद्र यादव साहेब, महाराष्ट्राचे वनमंत्री आदरणीय गणेश नाईक साहेब, आशिष शेलार साहेब, सदाभाऊ खोत साहेब आणि अन्य असणारे सर्व आमचे सहकारी आहेत। यांनी वेळोवेळी विधिमंडळाच्या पटलावरती, केंद्र सरकारच्या पटलावरती माझे बंधू आदरणीय खासदार सन्माननीय धैर्यशील माने साहेबांचा इथं मला उल्लेख करणं गरजेचं आहे। त्यांनी खास लोकसभेमध्ये हा विषय मांडला, मी विधिमंडळामध्ये हा विषय मांडला आणि ह्या लोकभावनेचा असणाऱ्या प्रशासनानं आदर करावा आणि ह्यातनं मार्ग काढावा। जशी नरेंद्र मोदी साहेबांनी एक सुब्रमण्यम समिती नेमली आणि त्या सुब्रमण्यम समितीचा परिपाक आहे की हत्तींच्या संदर्भातलं जे डिनोटिफिकेशन आहे ती डिनोटिफिकेशन झालं। त्याच पद्धतीनं लोकशिक्षणाच्या माध्यमातून पारंपरिक असणारा आपला धार्मिक माज जो आहे तो टिकवण्याच्यासाठी आज परत एकदा ही असणारी नागाच्या संदर्भातली जी लोकशिक्षणाची चळवळ जी आहे ती परत सुरू झालेली आहे। आणि ह्या माध्यमातून संपूर्ण आमचा जो असणारा 32 शिराळ्यातील असणारा सर्व भाविक आहे तो सुखावलेला आहे। माझी या निमित्तानं माझ्या सर्व 32 शिराळ्यातल्या सर्व सहकाऱ्यांना प्रार्थना आहे
की आपल्याला जगविख्यात आपलं असणारं धार्मिक अशा पद्धतीचं केंद्र हे आपलं 32 शिराळा बनवायचं आहे। जगातल्या असणाऱ्या भाविकांनी, जगातल्या असणाऱ्या श्रद्धाळूंनी, नागराजावर प्रेम करणाऱ्या जगातल्या असणाऱ्या पर्यटकांनी इथं यावं आणि या निमित्तानं हे अद्भुत स्थान जे आहे गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं, अंबामातेच्या पदस्पर्शानं आणि शिराळकरांच्या असणाऱ्या अपूर्व भक्तीच्या माध्यमातून नटलेले हे जे आपलं 32 शिराळा आहे त्याला एक वेगळ्या पद्धतीचं लौकिक मिळावं हीच मी या निमित्तानं अंबामातेच्या चरणी प्रार्थना करतो। याच ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान की पुढची जी नागपंचमी आहे ती आपल्याला तुमच्या इच्छेप्रमाणे करता येईल आणि शब्द पाळला ते पाळलेलंच आहे ना। आज मला सांगा तसं बघितलं तर एवढी मोठी अडचणीची बाब होती, पण एक लोकशिक्षणाच्या प्रक्रियेतून या माध्यमातून परत एकदा एक्झिबिशन, एज्युकेशन, ट्रेडिशनल एज्युकेशन आणि त्या माध्यमातून परत एकदा लोकभावनेचा आदर ह्याच्या संदर्भात आदरणीय अमितभाई शाह साहेबांचं कणखोर नेतृत्व जे आहे, भूपेंद्र यादव साहेबांचा निग्रही स्वभाव जो आहे, आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांचा सातत्याचा पाठपुरावा, गणेश नाईक साहेब असतील किंवा आशिष शेलार साहेब ते स्वतः नादभक्त आहेत, ते गोरक्षनाथ महाराजांच्या मठामध्ये 4 ते 5 वेळा आलेले आहेत। सदाभाऊ खोत साहेबांनी विधान परिषदेमध्ये, आमच्या असणारे खासदार आदरणीय धैर्यशील माने साहेबांनी लोकसभेमध्ये हा प्रश्न धसास लावला आणि या माध्यमातून ही परत एकदा चांगली जी परंपरा आहे ती परंपरा सुरू होण्याची आज हे पहिलं पाऊल पडलेलं आहे। खरं तर काही नियम आणि अटी घालून ही परवानगी दिलेली आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी वाटली की त्या नियमांचं पालन करणं। तर त्या संदर्भात तुम्ही काय आवाहन करणार आहात? मी शिराळकरांना मनापासून प्रार्थना करतोय, संयतपणानं, संयमानं, नियमाने अटींचं पालन आपण जर केलं आणि मला तुम्हाला सांगावंच वाटतं 32 शिराळ्यातील सर्व नागरिक ज्या वेळेस कुठलाही नियम त्यांच्यावरती लादला जातो त्याची ते पुरेपूर अंमलबजावणी करतात आणि त्याचंच परिपाक आहे की गोरक्षनाथ महाराज आणि अंबामाता प्रसन्न झालेले आहे आणि या माध्यमातून नियम अटीला अधीन राहून परत एकदा पुनर्वैभव हे मिळवून देण्यासाठी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे।